मताधिक्य या ठिकाणी मला मिळालं आणि फक्त 338 बूथपैकी 80 बूथवर मी या ठिकाणी मायनस राहिलो. पण त्या 80 बूथवर असं होतं साहेब, तिथं मला कधी 2, 3, 5, 10 असे मतदान पडत होते. पण मी त्यांना सांगितलं होतं की साहेब, त्यांना मी सांगितलं होतं की बाबा तो 10 वर्षापासून या ठिकाणी आमदार म्हणून वावरला, पण त्यावेळेस त्यानं कोणत्याही प्रकारचं हिंदुत्वाची भाषा केली नव्हती. आणि नंतर तुमच्या सोबत त्या 80 बूथवरच्या मतदारांना मी सांगू इच्छितो, वो 10 साल से वो हमारा नहीं हो सका, तो आने वाले इसमें तुम्हारा नहीं हो सकता. वो सिर्फ आपले खुद घर के लिए आए वाला है. पहिल्या वर्षी साहेब आम्हाला इकडं त्यानं स्वतःच संस्था सांभाळण्यासाठी या ठिकाणी आला. दुसऱ्या वेळेस त्यानं मेडिकल कॉलेज तयार केलं आणि आता ह्या तिसऱ्या याच्यामध्ये साहेब कारखाना घेतला. पण आमच्या या ठिकाणी परभणीमध्ये रस्ते नाही आहेत, नाल्या नाही आहेत, कुठं गावामध्ये जायला रस्ता नाहीये. आहे का हो? काल एवढं आपल्या या ठिकाणी पाऊस झाला तर त्या ठिकाणी आपल्या बांधावर आला का होतो? आणि साहेब काल या ठिकाणी उभाट्याचे जनाब आले होते साहेब, या ठिकाणी उभाट्याचे जनाब आले होते आणि सांगत फिरू लागले की या ठिकाणी शेतकऱ्याला काही दिलं नाही, काही दिलं नाही. पण कोणत्याही या ठिकाणी परभणी विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांनी त्यांना कोणती दाद दिली नाही. पिंगळीमध्ये आले आणि पिंगळीच्या बाजूलाच एक या ठिकाणी शेतकऱ्यांना आत्महत्या केली, त्या ठिकाणी जाऊ सुद्धा शकले नाहीत. हे नाटकी ढोंग करून या ठिकाणी त्यांचं नाटक या ठिकाणी त्यांचं उघडं पडलेलं होतं. पण साहेब आता या ठिकाणी जे 94 हजार मताधिक्य जे भेटलेले साहेब, ते एक आस लावून बसलेलं आहे आपल्या परभणी